ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आदरणीय शिंदे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर संतोष तुपे या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभाग होत घेतलेला आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांच्या टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं. सर्वांनी जरा टाळ्या वाजवा, सर्वांना विनंती आहे टाळ्या वाजवा. सुंदर असं प्रत्येक खरं तर आपल्या सगळ्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 22 वर्ष जी सामुदायिक चळवळ त्या ठिकाणी चालू आहे. आणि या सामुदायिक विवाह चळवळीच्या निमित्तानं एच.एम. सुपे मेमोरियल फाउंडेशन आणि डॉक्टर सुपे आणि सौभाग्यवती सुपे मॅडम या उभयतांच्या माध्यमातून खरं तर स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेब असतील यांच्या स्मृतीला अभिवादन करून गेल्या अनेक वर्षापासून हा सामुदायिक विवाह सोहळा आपल्या खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अतिशय थाटामाटामध्ये चालू आहे. आणि याही वर्षी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती लेण्याच्या परिसरामध्ये डॉक्टर गोविंदराव गारे सभा मंडपामध्ये हा शुभ अतिशय थाटामाटामध्ये संपन्न होतोय. मी गेल्या अनेक वर्षापासून स्वतः बाजार समिती संचालक असल्यापासून सभापती असल्यापासून या सोहळ्याला येतोय. यावर्षी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी आलोय, जिल्हा परिषदेचा गटनेता म्हणून त्या ठिकाणी आलोय. परंतु इथं आल्यानंतर मात्र फार तुमच्या सगळ्यांचं आदिवासी बांधवांचं नृत्य पाहून मलाही त्या ठिकाणी राहावं नाही म्हणून डॉक्टर साहेबांनी म्हटलं की चला आपण देखील या नृत्यामध्ये सेवा घेऊ. शेवटी आपल्या आन मान शान जी आहे तो मिरसा मंडळीचा आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि ती भावना आणि भूमिका या खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये खऱ्या अर्थानं आज एका बाजूला सगळं प्रचंड मोठं साम्राज्य उभं आहे. या साम्राज्यामध्ये माझा आदिवासी बांधव ज्या नेटाने लढतोय, भूमिका मांडतोय आणि कला आविष्कार करतोय, ही खऱ्या अर्थानं वाखाणण्याची गोष्ट आहे. म्हणून डॉक्टर साहेब तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे आहेत एक चांगली परंपरा. डॉक्टर साहेब मला म्हणले 25 वर्षाचा विजू आपल्याला पूर्ण करायचे आणि 25 वर्षानंतर ती परंपरा पुढे न्यायची घेण्याची ठरवायची आहे. पण डॉक्टर साहेब भीमाशंकर महाराजांचा आशीर्वाद आहे, परमेश्वराचा आशीर्वाद आहे. तुम्ही ही परंपरा थांबवायचं काही कारण नाही. 100 किती तुम्हाला वाटेल तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी चालू ना. ही चळवळ आहे, चळवळ कधी थांबत नसते मित्रांनो. आणि हा सगळा आमचा आदिवासी त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला तो खऱ्या अर्थानं वाखण्याजोगा आहे. काय इथं काय नाही. खरं एका बाजूला हजारो कोटीची साम्राज्य आणि संपत्ती असलेली माणसं या जगामध्ये आहेत, तर चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या त्या कुणाच्या चेहऱ्यावरती नाही. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी भाग्यवान आहात. ही सगळी मंडळी बघा, तुम्ही हे सगळं बघा, ते वैभव आहे आणि हे वैभव फार मोठं आहे. आणि ते जतन करण्याचं काम, ही संस्कृती जतन करण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलंय. मागच्या वर्षी देखील आम्ही आलो तर त्यावेळेस देखील फार भारी नृत्य बघितला की दरवर्षी सातत्याने वेगवेगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांचं काही ना काही कलाविष्कार करण्याचं काम आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी करताय. भविष्यामध्ये आपल्या सगळ्या मेमोरियल फाउंडेशन असेल, या तालुक्यातल्या पश्चिम भागातला माझा आदिवासी बांधव असेल, सर्वसामान्य माणूस असेल, या सगळ्यांना मदत करण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून असू द्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असू द्या, एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी असू द्या, निश्चितपणे आपल्या सगळ्यांना मदत करण्याचं काम मी आणि माझे सगळे सहकारी करतील. या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगतो. अतिशय देखणेपणानं एका बाजूला बघा असं वातावरण आहे, वरुण राजाचं आगमन होतं की काय, लग्न सोहळ्याचं काय होणार, लग्न कसा थाटावाला पार पडणार. पण तुम्ही बघा, काही चिंता करू नका. जोपर्यंत शेवटचा अक्षर पडत नाही तोपर्यंत पाऊस येऊ शकत नाही, कारण त्याची देखील कृपा आहे, त्याला देखील काळजी आहे. अरे आज समाजामध्ये एका बाजूला आम्ही हजारो कोटीचे लग्न सोहळे त्या ठिकाणी करायला लागलोय. माझा आज समाज, माझा आदिवासी बांधव, आज सामुदायिक विवाहाची चळवळ ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आणि लोकांच्यासाठी हा आविष्कार आहे, लोकांच्यासाठी आदर्श घेण्यासारखा आहे. त्यामुळं एका बाजूला आम्ही फार थाटामोठामध्ये लग्न करतोय, एका बाजूला समाजाला दिशादर्शक असलेलं काम डॉक्टर मेमोरियल एस.एम. मेमोरियल सुपे फाउंडेशन त्या ठिकाणी करत आहे. याचा मला सभापती म्हणून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून गटण्याचा म्हणून मनस्वी आनंद आहे. त्यामुळे निश्चितपणानं अजून ही चळवळ व्यापक स्वरूपामध्ये गेली पाहिजे. गावामध्ये आपल्याला त्या ठिकाणी व्यापक स्वरूपाची चळवळ उभी केली पाहिजे, कारण ही समाज हिताची चळवळ आहे. नेतृत्व म्हणजे काय, समाज हित हिताचित आहे, तिथे नेतृत्वानं ठामपणा उभं राहिली पाहिजे. ती भूमिका उद्याच्या काळामध्ये आपल्याला या तालुक्यामध्ये घ्यावी लागेल. डॉक्टर साहेब तुमच्या सगळ्या सहकार्यांना बरेच एकदा मी मनापासून धन्यवाद देतो. आज या आदिवासी बांधव नृत्य आमच्या महिला भगिनी, माय भगिनी पलीकडच्या बाजूला हे सगळे वडीलधारी तरुण सहकारी आहे. अतिशय देखणेपणानं हा सगळा कार्यक्रम, तुमची सगळं कार्यक्रमाची कार्यकर्त्यांची टीम असेल, यंत्रणा असेल, तालुक्यातल्या पश्चिम भागातले सगळ्या माझे आदिवासी बांधव असतील, सगळ्या संघटना असतील, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं
वैवाहिक जीवनामध्ये पदार्पण करणाऱ्या दाम्पत्यांना त्यांचं वैवाहिक आयुष्य सुख समृद्धी भरभराट जावं अशा प्रकारच्या स्थितीच्या शुभेच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. भविष्यामध्ये आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये अजून व्यापक स्वरूपामध्ये जी मदत लागेल ते करण्याचं काम त्या ठिकाणी भविष्यात करू एवढं सभापती होऊन मी या ठिकाणी आश्वासित करतो. जिल्हा परिषद सदस्य म्हणून या सगळ्या उपक्रमासाठी मनापासून स्थितीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.